नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेटकेअर या कंपनीच्या लिक्विड फ्लूकआउट या औषधाचा वापर आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये, त्यांच्या पिल्लांमध्ये, बोकडांमध्ये जर केला तर आपल्याला आपल्या या पशूंमध्ये कुठले फायदे पाहायला मिळतात, आपण या औषधाचा वापर आपल्या या पशूंमध्ये करून कशा पद्धतीने त्यांची भूक वाढवू शकतो, त्यांचे वजन वाढवू शकतो, तर या विषयावरती सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपण जर आपल्या गोठ्यावरती शेळी मेंढी संगोपन करत असाल तर आजचा व्हिडिओ हा खास आपल्यासाठी आहे आणि आपल्याला नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी चांगले फायदे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला या लिक्विड फ्लूकआउटमध्ये कुठले घटक हे दिलेले आहेत. तर यामध्ये मित्रांनो आपल्याला ट्रायक्लॅबेंडाझोल आणि आयव्हरमॅक्टिन असे दोन घटक त्या ठिकाणी दिलेले आहेत. मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे जंतनिर्मूलन हे वेळोवेळी करत असाल, मग आपण जर आपल्या पशूंमध्ये या लिक्विड फ्लूकआउटचा वापर केला तर यामध्ये आपल्याला हे जे दोन घटक दिलेले आहेत तर यांचा रिझल्ट आपल्या या शेळींमध्ये, मेंढींमध्ये, त्यांच्या लहान पिल्लांमध्ये, बोकडांमध्ये अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळतो. कारण आपण इथून पाठीमागे आपल्या या पशूंमध्ये अल्बेंडाझोल असेल, फेनबेंडाझोल असेल, आयव्हरमेक्टिन असेल किंवा इतर लेव्हामेसॉल ऑक्सिक्लोझिनाइड असेल यांसारखे औषधं त्या ठिकाणी वापरले असतील. परंतु आपण आज या फ्लूकआउट लिक्विड बाबत जे काही माहिती सांगणार आहोत आणि या औषधामध्ये असणारा हा जो ट्रायक्लॅबेंडाझोल घटक आहे तो अतिशय प्रभावी जंतनिर्मूलनासाठी त्या ठिकाणी आहे. आणि या औषधाचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये, त्यांच्या पिल्लांमध्ये करतो तर त्या ठिकाणी आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आणि फायदे आपल्या या पशूंमध्ये पाहायला मिळतात. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण या फ्लूकआउट लिक्विडचा वापर ज्यावेळेस आपल्या या पशूंच्या आहारामध्ये करतो किंवा त्यांच्या जंत निर्मूलनासाठी आपण या औषधाचा वापर करतो तर त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे हे पाहायला मिळतात. मित्रांनो, आपल्याला फ्लूकआउट लिक्विडमध्ये जो ट्रायक्लॅबेंडाझोल हा घटक दिलेला आहे तर हा घटक आपल्या पशूंच्या शरीरामध्ये गेल्यानंतर आपल्या पशूंच्या लिव्हरमध्ये असणारे जेवढे काही जंत आहेत तर त्यांना मारण्यासाठी अत्यंत प्रभावी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. हा घटक आपल्या पशूंच्या लिव्हरमध्ये असणारे तिन्ही स्टेजमध्ये असणारे जे काही जंत आहेत यामध्ये कोवळे असतील, लहान असतील, मध्यम साईजचे असतील किंवा पूर्ण वाढ झालेले जे जंत असतील तर या सर्वांना मारण्यासाठी अत्यंत प्रभावी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, ज्यावेळेस हा घटक आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जातो तर आपल्या पशूंच्या लिव्हरमध्ये असणारे जे जंत आहेत तर त्यांना अन्न शोषून घेण्यासाठी त्या ठिकाणी अवघड करतो. त्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये लिव्हरमध्ये असणारे जे जंत आहेत तर त्यांना अन्न मिळत नाही. त्यामुळे त्यांची हालचाल त्या ठिकाणी थांबते आणि ते त्या ठिकाणी मरण पावलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यासोबतच मित्रांनो, ज्यावेळेस आपण या लिक्विडचा वापर आपल्या पशूंमध्ये करतो तर आपल्या पशूंमध्ये त्यांच्या लिव्हरमध्ये असणारे जे जंत आहेत ते तर मारतातच, सोबत आपल्या पशूंच्या लिव्हरला संरक्षित करण्यासाठी सुद्धा या ट्रायक्लॅबेंडाझोल औषधाचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये जर लिव्हर फ्लूक्सच्या समस्या असतील, आपल्या पशूंमध्ये जर त्यांची भूक कमी झालेली असेल, आपल्या पशूंमध्ये ते चारा चांगला खात असतील तरीही त्यांची वाढ होत नसेल, आपल्या पशूंमध्ये त्यांना लिव्हर संबंधित अडचणी असतील तर अशा स्थितीमध्ये आपण या फ्लूकआउट लिक्विडचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि त्यांच्या लिव्हरमध्ये असणारे जेवढे काही बाह्य परजीवी आहेत तर त्यांचा त्या ठिकाणी नायनाट करू शकतो. मित्रांनो, आपल्याला लिक्विड फ्लूकआउटमध्ये जो काही दुसरा घटक दिलेला आहे तर तो म्हणजे आयव्हरमेक्टिन दिलेला आहे. मित्रांनो, हा आयव्हरमॅक्टिन घटक ज्यावेळेस आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जातो तर आपल्या पशूंच्या शरीरावरती असणारे जेवढे काही बाह्य परजीवी आहेत, गोचिड असतील, पिसवा असतील, माशा असतील, डास असतील तर यांचा नायनाट करण्यासाठी त्या ठिकाणी अत्यंत प्रभावीपणे काम करताना आपल्याला पाहायला मिळतो. हे जे बाह्य परजीवी असतात तर ते आपल्या पशूंच्या शरीरामधील रक्त शोषत असतात. त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना विकनेस येणे, रक्ताची कमतरता येणे, आपल्या पशूंमध्ये त्यांचे वजन कमी होणे यांसारख्या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतात. तर त्या ठिकाणी या आयव्हरमॅक्टिनचा अत्यंत चांगला उपयोग आपल्याला पाहायला मिळतो. सोबतच आपल्या पशूंच्या आतड्यांमध्ये असणारे जे काही गोलकृमी आहेत तर त्यांना मारण्यासाठी सुद्धा आयव्हरमॅक्टिन अत्यंत प्रभावी आपल्याला पाहायला मिळते. तसेच आपल्या पशूंच्या फुफ्फुसामध्ये असणारे जे काही जंत आहेत तर त्यांना मारण्यासाठी सुद्धा आयव्हरमॅक्टिन त्या ठिकाणी महत्त्वाचे आपल्याला पाहायला मिळते.
त्यामुळे आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये त्यांना श्वसनाच्या समस्या पाहायला मिळत असतील, त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल, त्यांच्यामध्ये खोकला येत असेल, तर अशा स्थितीमध्ये आपण आयव्हरमॅक्टिन या औषधाने आपल्या पशूंचे जंत निर्मूलन त्या ठिकाणी करू शकतो आणि त्यांच्यामध्ये आपल्याला या ज्या सर्व समस्या आहेत तर त्या ठिकाणी आपण टाळू शकतो. मित्रांनो, फ्लुकआउट लिक्विड हे जे आहे तर या औषधाचा वापर आपण आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये करू शकतो. यामध्ये आपल्या गाभण शेळ्या असतील, दूध देणाऱ्या शेळ्या असतील, आपले 1-1.5 महिन्याचे करडं कोकरं असतील, आपले मोठे बोकड असतील, तर या सर्वांमध्ये हे जे औषध आहे अगदी सेफ आहे. या औषधाचे आपल्याला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण या फ्लुकआउट लिक्विडचा वापर ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये करतो तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे हे पाहायला मिळतात. तर मित्रांनो, यामधील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंच्या शरीरामधील आणि शरीरावरील अशा दोन्ही प्रकारच्या बाह्य परजीवी आणि शरीरामधील जंत या दोन्ही ठिकाणी अत्यंत प्रभावीपणे काम करण्यासाठी हे फ्लुकआउट लिक्विड त्या ठिकाणी आपल्याला उत्तम कार्य करताना पाहायला मिळते. त्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये, खास करून शेळ्या मेंढ्यांमध्ये, करडांमध्ये, कोकरांमध्ये, बोकडांमध्ये जर जंतांचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये झालेला दिसत असेल, त्यांच्यामध्ये लिव्हर फ्लूच्या समस्या असतील किंवा त्यांच्या शरीरावरती बाह्य परजीवींचा संसर्ग झालेला असेल, तर त्या ठिकाणी आपण या फ्लुकआउट लिक्विडचा वापर अवश्य करा. आपल्याला अतिशय चांगले फायदे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा जो काही फायदा होतो तर तो म्हणजे आपल्या या पशूंमध्ये त्यांची भूक चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी चांगला फायदा पाहायला मिळतो. आपल्या पशूंचे लिव्हर जर हेल्दी असेल, त्यांच्यामध्ये जंतांचा प्रादुर्भाव नसेल, तर आपले पशु चारा योग्य प्रकारे खातात. आपल्या पशूंमध्ये या चाऱ्याचे पचन चांगले होते, शोषण चांगले होते आणि आपल्या पशूंमध्ये त्यांच्या वजनाची वाढ अत्यंत प्रभावी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आपल्याला आपल्या बोकडांमध्ये खास करून जर त्यांच्या वजनाची वाढ करायची असेल, तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड फ्लुकआउटने आपल्या या बोकडांमध्ये त्यांचे जंत निर्मूलन करून घ्या आणि नंतर त्यांच्यामध्ये लिव्हर टॉनिक असेल किंवा इतर कुठले वजनवाढीचे सप्लिमेंट्स किंवा इतर कुठले मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट्स त्या ठिकाणी वापरा. आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या बोकडांमध्ये वजन वाढीसाठी त्या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यासोबतच मित्रांनो, आपण या फ्लुकआउट लिक्विडचा वापर ज्यावेळेस आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये किंवा आपल्या पिल्लांमध्ये त्या ठिकाणी करतो, तर त्यांच्यामध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या पशूंच्या शरीरामधील जंत त्या ठिकाणी बाहेर टाकण्यासाठी फायदा होतो आणि आपल्या पशूंच्या शरीरावरील जे बाह्य परजीवी आहेत तर त्यांचा नायनाट करण्यासाठी फायदा होतो. त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी वाढते. आपले पशु जे आहेत तर ते सहसा आजाराला त्या ठिकाणी बळी पडत नाही. आपल्या पशूंमध्ये त्यांची ओव्हरऑल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी सुद्धा या फ्लुकआउट लिक्विडचा त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगला फायदा हा पाहायला मिळतो. सोबतच मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी सुद्धा चांगला फायदा या लिक्विडचा पाहायला मिळतो. आपण जर आपल्या गोठ्यावरती दूध देणाऱ्या शेळ्या असतील, त्यांच्यामध्ये या लिक्विडचा वापर केला तर त्यांच्या दुधामध्ये सुद्धा त्या ठिकाणी वाढ होऊ शकते. आपल्या शेळ्या असतील, मेंढ्या असतील, बोकड असतील, त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी सुद्धा आपण या लिक्विडचा वापर करू शकतो. त्यांची भूक वाढवण्यासाठी सुद्धा वापर करू शकतो. त्यासोबतच त्यांचे पचन वाढवण्यासाठी सुद्धा वापर करू शकतो. आपण वर्षातून कमीत कमी 1 ते 2 वेळा या लिक्विड फ्लुकआउटचा वापर आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये जंत निर्मूलनासाठी त्या ठिकाणी करून पहा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी अतिशय चांगले फायदे या लिक्विडचे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, लिक्विड फ्लुकआउटचा जो काही डोस आहे तर तो 5 किलो वजनासाठी 1 मिली याप्रमाणे या लिक्विडचा वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करू शकतो. शक्यतो आपण उपाशीपोटी या लिक्विडचा वापर आपल्या या पशूंमध्ये करा. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी अतिशय चांगले फायदे हे पाहायला मिळतील आणि आपण आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस या लिक्विडचा वापर कराल, त्यानंतर 1 ते 1.5 तासाने आपण त्यांना त्या ठिकाणी चारा किंवा पाणी त्या ठिकाणी देऊ शकतो. मित्रांनो, फ्लुकआउट लिक्विडचा वापर करण्यापूर्वी आदल्या दिवशी संध्याकाळी जर आपण आपल्या या पशूंना थोडासा गूळ त्या ठिकाणी खाऊ घातला, तर त्यानंतर आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या पशूंमध्ये या जंत निर्मूलनाचे पाहायला मिळतात. मित्रांनो, आपण आपल्या सर्व पशूंचे जे काही जंत निर्मूलन आहे तर ते प्रत्येक 3 महिन्यातून एकदा त्या ठिकाणी करत जा. त्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये अतिशय चांगले फायदे हे पाहायला मिळत असतात. आपल्या पशूंचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, आपल्या पशूंची ओव्हरऑल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी या जंत निर्मूलनाचे महत्त्वाचे फायदे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात. मित्रांनो, आपण आपल्या गाभण शेळ्या मेंढ्या असतील त्यांचे सुद्धा 3 महिन्यामधून एकदा त्या ठिकाणी जंत निर्मूलन करणे गरजेचे आहे आणि त्यांच्यामध्ये आपण या लिक्विड फ्लुकआउटचा त्या ठिकाणी अवश्य वापर करून पहा. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट आणि फायदे या लिक्विडचे पाहायला मिळतील.
मित्रांनो, शेळी मेंढी संगोपनामध्ये आपण आपल्या या पशूंचे जंत निर्मूलन केल्यानंतर त्यांच्यामध्ये कमीत कमी 5 ते 10 दिवस लिव्हर टॉनिकचा सुद्धा त्या ठिकाणी वापर करत जा. लिव्हर टॉनिकच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या लिव्हरला स्ट्रॉंग बनवण्यासाठी, हेल्दी ठेवण्यासाठी, त्यांची भूक वाढवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला चांगले फायदे पाहायला मिळतील. किंवा आपल्या बोकड असतील तर त्यांच्यामध्ये वजनाच्या वाढीसाठी सुद्धा त्या ठिकाणी चांगले फायदे पाहायला मिळतील. किंवा एखादे आपण मल्टीव्हिटॅमिन टॉनिक जे येते त्याचा सुद्धा त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये वापर करू शकतो आणि या जंत निर्मूलनाला त्या ठिकाणी बळकटीही देऊ शकतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेटकेअर या कंपनीच्या लिक्विड फ्लूकआउट या औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये कशा पद्धतीने करू शकतो, या औषधाच्या वापरामुळे आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात, या औषधाचा डोस कसा देऊ शकतो, या औषधाचा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कशा प्रकारे त्या ठिकाणी कार्य करते, तर या विषयावरती सविस्तर माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपण आपल्या गोठ्यामध्ये शेळी मेंढी संगोपन करत असाल तर अवश्य या फ्लूकआउट लिक्विडचा एकदा वापर करून पहा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी सुंदर असे रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.